सध्या अमरावतीत रवी राणा आणि बच्चू कडूंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर आम्ही गुवाहाटी गेलो नसतो तर तुमचं काय झालं असतं असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला आहे आणि आमच्यामुळे भाजपा सत्तेत आली असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय। आणि रवी राणांचं नाव न घेता बच्चू कडू यांनी ही टीका केल्याचं सध्या समोर येत आहे। अरे भाजपा वाले तो बाहर बैठे थे, हमने भाजपा वालों को सरकार में लाया यार, तुम क्या बात कर रहे हमारी? आम्ही जर गेलो नसतो गुवाहाटी तर तुमचं काय जमलं असतं बे बाबा? आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले, आमच्यामुळे आले। आणि आज आपण पाहता पाहता 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हा निधीचा मतदारसंघामध्ये कायापालट आपण करून टाकलेला आहे। सरकार तर वरती आणि खाली आहे भाऊ, भगव्यावाल्याचंच आहे आणि भगव्यावाल्याचंच ऑपरेशन राहिलं। क्या बात आहे। आणि एक महिना जेव्हा लॉकअपमध्ये राहते आणि याच मतदारसंघाचा आमदार त्या उद्धव ठाकरे सोबत खांद्याला खांदा लावून मंत्री होता, तेव्हा मला विचारायचा तेव्हा ती लाचारी कुठे गेली होती तुमची? अरे मी जर त्याच्या जागी असतो या जिल्ह्यामध्ये महिलांवरचा अत्याचार झाला असता, ती खासदार असो आमदार असो ती एखादी गरीब महिला असो, जर हनुमान चालीसा वाचतो म्हणून तिला जर जेलमध्ये टाकलं असतं, त्या उद्धव ठाकरेच्या कमंडल्यामध्ये लाथ मारली असती आणि सरकार बाहेर पडलं असतं।